नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. नरंदे येथे वन्य प्राण्यांचा हल्ला, 10 कोकरांचा जागीच मृत्यू. जाखले येथे 400 सागवान झाडांना आग, शेतकरी जयसिंग पाटील यांचे अंदाजे 50 लाखांचे नुकसान. यंत्रमाग कामगारांचा मजुरी वाढीसाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार. 30 जूनपर्यंत मजुरीबाबत निर्णय घेण्याची मागणी. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. नरंदे येथे बुधवारी रात्री वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 कोकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 2 कोकरे बेपत्ता झाली आहेत. या घटनेमुळे मेंढपाळ बबन अनुसे यांचे सुमारे 1,25,000 रुपयांचं नुकसान झालंय. नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागील बाजूस दादासो एडके यांच्या शेतात तानाजी महादेव आणि बबन अनुसे यांची मेंढरे खतासाठी बसवण्यात आली होती. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास वन्य प्राण्यांनी वाघरामध्ये घुसून कोकरांवर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात 10 कोकरांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 कोकरे बेपत्ता झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे व दादासो गावडे यांनी तत्काळ वन विभाग व पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधला. शेया मेंढ्यांना विमा संरक्षण नसल्याने आणि वन विभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई अत्यंत अपुरी असल्याने मेंढपाळांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं त्यांनी सांगितलं. शासनाने पीक विमा योजनेच्या धर्तीवर मेंढपाळांनाही विमा संरक्षण द्यावं, तसंच बाजारभावानुसार नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. गडिंग्लज ते चंदगड या नव्या राज्यमार्गाच्या कामादरम्यान ठेकेदाराकडून पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने शहरातील भडगाव मार्ग परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून ठेकेदाराविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भविष्यात रस्त्याच्या कामादरम्यान नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या. दरम्यान वारंवार होणाऱ्या अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यातील जाखले येथील हनुमंत खडी परिसरात सागवानच्या झाडांना आग लावल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये सुमारे 400 सागवान झाडांचं नुकसान झालंय. या घटनेमुळे शेतकरी जयसिंग बाबूराव पाटील यांचे अंदाजे 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. आणि ती जगवण्यासाठी मी दुसऱ्याचं भाड्यानं पाणी घेऊन ती जतन केलेली आहेत. आज त्या झाडांना 13 वर्षे झाली आणि ही सर्व झाडे नंतर मला कळलं की बाबा हे तुमचं कोणीतरी पेटवलेलं आहे. आमदार शिवाजी पाटील आमच्या घरातील मुलगा आहे, त्यांना घरातील आई वडिलांवर बोलण्याचा अधिकार आहे. मात्र घरातील प्रश्न घरातच सोडवायचे असतात. वरिष्ठांकडे तक्रार करायची नसते. परंतु माईक समोर आला की माणसाला बोलावंसं वाटतं. त्यामुळेच आमदार शिवाजी पाटील तुमच्या जाळ्यात फसलेत. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आमदार शिवाजी पाटलांची नाराजी दूर झाली असून माझ्या वाढदिवसाला त्यांचे हृदयाला भिडणारे मेसेज आल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. हा आमच्या घराचा मुलगा आहे आणि त्याला स्वाभाविकपणे घरातल्या आई वडिलांवर बोलण्याचा अधिकार आहे. एकच त्याला त्याच्या मित्राने सुचवलं, तर मी तर काही रिॲक्ट नाही करतो. एकच त्याला त्या मित्राने सुचवलं की घरामध्ये ज्यावेळेला मुलाचं स्थान आपलं असतं त्यावेळेला प्रश्न घरातच सोडवायचे असतात, सिनियरकडे जाऊन तक्रार करायची असते. तर तू एकदम ते काय तुमचं जे हे आहे हे जरा केंद्र शासनाने खत विक्रीसाठी सुरू केलेल्या नवीन ऑनलाईन प्रणाली विरोधात जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रणालीमध्ये तातडीने बदल करावा आणि पूर्वीप्रमाणे ऑफलाईन खत विक्री करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा खत विक्री बंद करण्याचा इशारा विक्रेत्यांनी दिलाय. तसेच शासनाकडे पॉस मशीन परत करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केलाय. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र येत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाभरातील सुमारे 1,500 पॉस मशीन घेऊन विक्रेते उपस्थित होते. शासनाने तातडीने या प्रणालीत सुधारणा करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन विक्रीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यंत्रमाग उद्योगातील प्रलंबित मजुरी प्रश्नावर आता संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्णय कामगार संघटनांनी व्यक्त केलाय. या मागणीसाठी शुक्रवार 19 जून रोजी दुपारी 12 वाजता आमदार राहुल आवाडे यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
गगनबावडा तालुक्यातील 4 प्रमुख तलावांमधील पाणीसाठा घटला असून सरासरी केवळ 23% पाणी शिल्लक राहिले आहे. गत वर्षी याच कालावधीत हा साठा 50%हून अधिक होता. यंदा पाणीसाठ्यात तब्बल 27%ची घट झाल्याने तालुक्यावर संभाव्य पाणी टंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांचा संपूर्ण जीवन प्रवास आपण तरुण भारतच्या YouTube चॅनेलवर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. आता हाच प्रेरणादायी आणि अद्भुत जीवन प्रवास तुम्हाला विशेष अंकाच्या स्वरूपात वाचायलाही उपलब्ध होणार आहे. बाळूमामांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना, कार्य, विचार आणि आध्यात्मिक वारसा यांचा सविस्तर आढावा या विशेष अंकामध्ये घेण्यात आलाय. आपला हा बाळूमामा विशेष अंक बुक करण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. तर या होत्या आजच्या जिल्हाभरातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.